दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातली कथा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क असलेल्या प्राध्यापक संजय दुधाणेंनी हा दावा दाखल केलाय। खाशाबा चित्रपटाची मूळ कथा दुधाणे यांची असताना मंजुळेंनी खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केल्यामुळे वाद निर्माण झालाय। त्यामुळे कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आला। याबद्दल न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सर्वांनाच आता समन्स पाठवले। खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क हे प्राध्यापक संजय दुधाणे यांच्याकडे आहेत। सिनेमाची मूळ कथा दुधाणेंची आहे, तरी मंजुळेंनी खाशाबा जाधव यांचा मुलगा रणजित जाधव यांच्याशी बेकायदेशीर अशा प्रकारे पावलं टाकली। 2013 मध्ये रणजित जाधवांनी खाशाबा सिनेमाची कथा संजय दुधाणेंची असल्याचं घोषित केलेलं। 2019 मध्ये मंजुळेंनी सिनेमाबाबत रणजित जाधव यांच्याशी करार केला। जाधवांनी दुधाणेंना डावलून संमती करार केल्यामुळे वाद निर्माण झालाय। चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने दुधाणेंकडून नागराज मंजुळेंना आता समन्स बजावण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।